अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्रामृत यामधील अध्याय 35. चला या दिव्य अशा कथेला श्री गुरूंच्या दिव्य लीलेला श्रवण करूयात. नामधारक सिद्धमुनींच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, श्री गुरुने त्या ब्राह्मण पतिपत्नीला रुद्राध्यायाचे महात्म्य सविस्तर सांगितले. मग पुढे काय झाले? कृपया मला ते सविस्तर सांगा. श्री गुरुचरित्र ऐकण्यासाठी माझे मन आतुर झाले आहे. नामधारकाने अशी विनंती केली असताना सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, त्यानंतर एक अपूर्व घटना घडली. ज्या स्त्रीचा मृतपती श्री गुरूंच्या कृपेने जिवंत झाला, ती पतिव्रता हात जोडून श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, आता आमची गती काय? आमचा उद्धार कसा होईल? आम्हाला काहीतरी उपदेश करा. मला एखादा मंत्र द्या की ज्यामुळे तुमच्या चरणांचे स्मरण निरंतर राहील. त्यावरती श्री गुरु म्हणाले, स्त्रियांना मंत्र देण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पतीचीच मनोभावे सेवा करावी. हेच त्यांचे कर्तव्य आणि हीच त्यांची परमेश्वर उपासना. स्त्रियांना कधीही मंत्र देऊ नये. त्यांना मंत्रोपदेश दिला तर मोठी संकटे येतात. पूर्वी दैत्यगुरु शुक्राचार्यांना याचा अनुभव आला होता. त्यावरती स्त्री हात जोडून म्हणाली, स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही असे का म्हणता आणि ते का? शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला ते मला सविस्तर सांगा. त्या स्त्रीने अशी विनंती केली. त्यावर श्री गुरु म्हणाले, त्याविषयीची एक कथाच मी तुला सांगतो, ती ऐक. पूर्वी देवदैत्यांची सतत युद्ध होत असत. दैत्य सैन्य युद्धामध्ये पडले की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्राने त्यांना पुन्हा जिवंत करीत. मग पुन्हा युद्ध सुरू होत असे. देवतांचा सेनापती इंद्र आपल्या वज्रप्रहाराने दैत्यसेनेला ठार करत असे आणि शुक्राचार्य लगेच संजीवनी मंत्रांनी दैत्यांना जिवंत करीत असत. मग दैत्यसेनेवर हल्ला करीत असत. असे हे सतत घडत असे. शुक्राचार्य लगेच संजीवनी मंत्राने त्यांना जिवंत करत आणि दैत्य पुनर्जीवित होत. दैत्यांचा पराभव करणे देवांना कठीण होऊन बसले होते. मग इंद्राने कैलास लोकामध्ये जाऊन शुक्राचार्यांविषयी तक्रार केली. त्यावरती तू ताबडतोब जा आणि त्या शुक्राचार्यांना पकडून येथे आण. शंकराने अशी आज्ञा करताच नंदी धावत शुक्राचार्यांकडे गेले. त्यावेळी शुक्राचार्य ध्यान करीत बसले होते. नंदीने त्यांना आपल्या तोंडाने धरले आणि श्री शंकरांकडे आणले. शंकरांनी तात्काळ शुक्राचार्यांना उचलले आणि आपल्या तोंडामध्ये टाकून गिळून टाकले. हे सगळं समजतात भयभीत झालेले दैत्य आकांत करू लागले. कित्येक दिवसांनी शुक्राचार्य मूत्राद्वारे बाहेर पडले आणि निघून गेले. श्री शंकरांच्या ते लक्षातच आले नाही. पूर्वी त्यांचे नाव शुक्र होते आणि शंकरांच्या पोटात त्यांचा उद्भव झाला म्हणून त्यांना भार्गव असे नाव पडले. शुक्राचार्य दैत्यांकडे गेले आणि मंत्राचा प्रयोग करू लागले. इंद्रापुढे मोठा प्रश्न उभा राहिला. आता यावर उपाय काय करायचा? आणि असा विचार करीत तो देवगुरु बृहस्पती यांना भेटला. तो बृहस्पतींना म्हणाला, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्रांनी दैत्यांना पुन्हा जिवंत करीत आहेत. त्यामुळे आम्हाला दैत्यांचा नाश करता येत नाही. त्या शुक्राचार्यांसारखे मंत्र सामर्थ्य आपल्याकडे नाही. देवांची शक्ती गेली तर ती पुन्हा प्राप्त होत नाही. असे जर सतत चालू राहिले तर देवांचा संपूर्ण नाश होईल आणि अवघ्या त्रैलोक्यावर दैत्यांचे राज्य येईल. तुम्ही सर्व देवांना पूज्य वंदनीय आहात. तुम्ही जर आमच्यावर कृपा केली तर शुक्राचे तुमच्या पुढे काहीही चालणार नाही. ते तुमची बरोबरी करू शकणार नाहीत. इंद्राने अशी प्रार्थना केली. तेव्हा देवगुरु बृहस्पती इंद्राला म्हणाले, देवेंद्रा, यावर एकच उपाय आहे. शुक्राचा तो संजीवनी मंत्र षटकर्णी केला असता शुक्राचे काही एक सामर्थ्य राहणार नाही. आता आपल्यापैकी एखाद्याला विद्यार्थी म्हणून ब्राह्मण रूपामध्ये शुक्राकडे पाठवावे. तो आत्मसंरक्षणासाठी संजीवनी मंत्र शिकेल. त्यावरती इंद्र म्हणाला, आपला पुत्र कच आहे, त्यालाच विद्याभ्यासाच्या निमित्ताने शुक्रांकडे पाठवावे
तो शुक्राचार्यांची मनोभावे सेवा करेल आणि मोठ्या युक्तीने त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळविल. असे जर झाले तर फारच उत्तम होईल. इंद्राची ही योजना बृहस्पतींना एकदम पसंत पडली. त्यांनी कशाला बोलावून सांगितले, तो विद्यार्थी म्हणून शुक्राचार्यांकडे जा. त्यांच्यापुढे देवांची खूप निंदा कर. मी देवतांना कंटाळून आपणाला शरण आलो आहे. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करा. असं बोलून त्यांची मनोभावी सेवा कर. त्यांना प्रसन्न करून घे आणि त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवून लगेच परत ये. कचाने ते मान्य केले. मग तो बृहस्पतींना आणि इंद्रादी देवांना वंदन करून शुक्राचार्यांकडे गेला आणि हात जोडून नम्रपणे त्यांच्या पुढे उभा राहिला. शुक्राचार्यांनी त्याची नीट विचारपूस केली असता तो म्हणाला, मी ब्राह्मण पुत्र आहे. मी आपली कीर्ती ऐकून विद्या अध्ययनासाठी आपल्याला शरण आलो आहे. कृपया माझा स्वीकार करा. मी आपली मनोभावे सेवा करेन. माझा विद्यार्थी म्हणून आपण स्वीकार करावा. त्यावेळी शुक्राचार्यांची एकुलते एक लाडकी कन्या देवयानी तेथेच होती. ती आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, हा ब्राह्मण कुमार चांगला विद्यार्थी दिसतो आहे. याचा तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा आणि त्याला विद्या शिकवावी. देवयानी कचाकडे निरखून पाहत होती. तरुण, अत्यंत रूपवान असा तो कच दुसरा मदनच आहे असं देवयानीला वाटले. हाच आपला पती व्हावा असे तिला मनोमन वाटत होते. शुक्राचार्यांनी कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारले. कच शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये राहून विद्या अध्ययन करू लागला. दैत्यांना मात्र कच हा देवांकडून संजीवनी विद्या मिळवण्यासाठी आला आहे. आता याला जर संजीवनी विद्या मिळाली तर आपल्यावर मोठे संकट येईल असेच वाटत होते. त्यामुळे सगळे दैत्य मोठ्या काळजीमध्ये पडले. काहीही करून संधी मिळताच याला ठार मारायचे असे त्यांनी ठरवले. लवकरच तशी संधी त्यांना मिळाली. एके दिवशी कच काही दैत्यांच्या बरोबर समिधा आणण्यासाठी वनात गेला. तेथे दैत्यांनी त्याला ठार मारले आणि स्वतः समिधा घेऊन परत आले. इकडे कच कुठे दिसना म्हणून देवयानी अस्वस्थ झाली, बेचैन झाली. कच परत आल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असे ती शुक्राचार्यांना म्हणाली. कचाला दैत्यांनी ठार मारले हे शुक्राचार्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखले. त्यांनी देवयानीच्या हट्टास्तव संजीवनी मंत्राचा जप करून त्याला जिवंत केले आणि मग कच आश्रमात परत आला. असे काही दिवस गेले. एके दिवशी कच वनामध्ये गेला असताना पुन्हा एकदा टपून बसलेल्या दैत्यांनी त्याला ठार मारले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते 10ही दिशांना फेकून दिले. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला. मात्र कच कुठे दिसत नव्हता. त्यामुळे शोकाकुल झालेली देवयानी पित्याला म्हणाले, हे तात, कच माझा प्राणसखा आहे. काहीही करून त्याला परत आणा, नाहीतर मी विषप्राशन करून प्राणत्याग करेल. आपल्या कन्येच्या हट्टास्तव शुक्राचार्यांनी पुन्हा संजीवनी मंत्राचा जप करून कचाला पुनर्जीवित केले. कच घरी परत आला. त्याला पाहताच देवयानीला आनंद झाला. असेच आणखी काही दिवस गेले. दैत्य मोठ्या काळजीमध्ये पडले. काहीही केल्या हा कच मरत नाही. याला ठार मारले तर आपले गुरु आपल्या कन्येवरील प्रेमामुळे याला पुन्हा पुन्हा जिवंत करतात. असा विचार करून मग दैत्यांनी एक भयंकर कृत्य केले. त्यांनी कचाला बाहेर नेऊन ठार मारले. शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय होती आणि म्हणून दैत्यांनी कचाच्या हाडाचेही चूर्ण करून ते जाळून त्याचे भस्म तयार केले आणि ते मद्यामध्ये चांगले मिसळून ते शुक्राचार्यांना प्यायला दिले. आता काहीही जरी झाले तरी कच जिवंत होणार नाही या विचाराने सगळे दैत्य आनंदित झाले. कच दिसेना म्हणून देवयानी रडू लागली. त्याला परत आणा असा पित्याला आग्रह करू लागली. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले, दैत्यांच्या कारस्थानामुळे कच आपल्या आता पोटात आहे. आता त्याला संजीवनी मंत्राने जिवंत करणे शक्य नाही, कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत केले तर तो आपलं पोट फाडून बाहेर येणार, म्हणजे आपल्याला मृत्यू येणार. त्यांनी देवयानीला परिस्थितीची जाणीव करून दिली आणि कच आता पुन्हा जिवंत होणार नाही असे तिला सांगितले. त्यावरती देवयानी म्हणाली, तुम्ही मरण पावलेल्यांना सर्वांना जिवंत करता, मग तुम्हाला स्वतःच्या मृत्यूची भीती का वाटते? त्यावर तिला समजावीत शुक्राचार्य म्हणाले, हे बाळा, संजीवनी मंत्र फक्त मलाच येतो. तो मी इतरांना सांगितला
तर त्याचा प्रभाव नाहीसा होईल. आणि अशा परिस्थितीमध्ये मी काय करणार? थोडा विचार करून देवयानी म्हणाली, तो मंत्र आपण मला द्या. कशाला जिवंत करताना जर तुम्हाला मृत्यू आला तर मी त्या मंत्राने तुम्हाला पुन्हा जिवंत करीन. शुक्राचार्य म्हणाले, स्त्रियांना मंत्र देऊ नये अशी शास्त्रांची आज्ञा आहे. पतिसेवा हाच स्त्रीसाठी मंत्र आहे. त्यांनी मंत्रजाप करू नये. त्यांनी मंत्रजाप केला तर मोठा अनर्थ घडतो. त्या मंत्राचे सामर्थ्य कमी होते. म्हणून मी तुला संजीवनी मंत्र देऊ शकत नाही. हे ऐकताच देवयानीला राग आला. ती म्हणाली, असं असेल तर तुमचा मंत्र तुमच्यापाशीच घेऊन बसा. मी कच्याशिवाय एक क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. आता मी प्राणत्याग करते. अतिक्रोधाने असं बोलून ती एकाएकी बेशुद्ध पडली. शुक्राचार्यांची देवयानीवर अतिमाया होती. ते द्रवले. त्यांनी तिला सावध केले, समजावले आणि तिला संजीवनी मंत्र सांगितला. शुक्राचार्य देवयानीला मंत्र सांगत असताना त्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो लक्षपूर्वक ऐकला आणि तो पूर्णपणे लक्षात ठेवला. त्या मंत्राच्या सामर्थ्याने तो शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने मंत्र जपून शुक्राचार्यांना पुन्हा जिवंत केले. कचाने तो मंत्र 3 वेळा म्हणून लक्षात ठेवला. ज्या कार्यासाठी तो आला होता ते कार्य त्याचे पूर्ण झाले होते. मग तो शुक्राचार्यांच्या पाया पडून म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला सर्व विद्या प्राप्त झाल्या. पण येथील दैत्य माझा द्वेष करतात आणि मला ठार मारतात, म्हणून मी येथे राहणे आता योग्य नाही. मी आता परत जातो. शुक्राचार्यांनी मोठ्या आनंदाने त्याला निरोप दिला. कचे जाऊ लागला तेव्हा देवयानीने त्याचा हात पकडला आणि ती म्हणाली, माझे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. माझी पत्नी म्हणून आपण स्वीकार करावा. कच म्हणाला, देवयानी, तू गुरुकन्या आहेस, म्हणजे तू माझी बहीण ठरतेस. म्हणून तू हा अयोग्य विचार मनामध्ये काढून टाक. मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. माझा हात सोड, आता मला जाऊ दे. कचाचे हे शब्द ऐकताच देवयानी तिशी संतापले. तिचा मोठा अपेक्षाभंग झाला आणि त्या रागाच्या भरात तिने कचाला शाप दिला. तुला मिळालेली संजीवनी विद्या ती तात्काळ विसरशील. तू माझी घोर निराशा केलीस. तुला मिळालेली विद्या व्यर्थ जाईल. त्यावरती कच म्हणाला, तू मला व्यर्थ शाप दिलास. मीही तुला सांगतो, कोणीही ब्राह्मण तुला वरणार नाही. तुझा विवाह ब्राह्मणोत्तर पुरुषाशी होईल. तुझ्या पित्याने तुला संजीवनी मंत्र दिला खरा, पण तो षटकर्णी झाल्यामुळे यापुढे तो निष्फळ ठरेल. असं देवयानीला प्रतिशाप देऊन कच स्वर्गलोकाला गेला. इंद्रासह सर्व देवांना मोठा आनंद झाला. ही कथा सांगून श्रीगुरु त्या स्त्रीला म्हणाले, पतिसेवा हाच स्त्रियांसाठी महामंत्र आहे. स्त्रियांना मंत्र देऊ नये. त्यांनी व्रतोपासना करावी, तसेच त्यांनी पतिसेवा करावी. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, तुमचे वचन प्रमाण. तुम्ही सांगाल तसे आम्ही करू. जो गुरुच्या आज्ञेनुसार वागत नाही तो नरकात जातो. आता मी कोणते व्रत करू ते मला सांगा. तिने अशी विनंती केली. त्यावर भक्तवत्सल श्रीगुरूंनी तिला एक व्रत सांगितले. हे शिव उपासनेचे व्रत स्त्री पुरुष तरुण तरुणी सर्वांनी करावे. भगवान श्री शंकरांच्या आराधनेने हे सोमवार व्रत केले असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्रांनी भगवान शिवांची यथासांग पूजा करावी. नक्त भोजन उपवास करावा. विधवा स्त्रीनेही हे व्रत केले तरी काही हरकत नाही. याविषयी स्कंद पुराणातील एक कथा मी तुला सांगतो. ही कथा श्रवण केली तर असाध्य ते साध्य होते, असं श्रीगुरु त्या स्त्रीला म्हणाले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्रीगुरूंनी त्या ब्राह्मण पतिपत्नीला एक प्राचीन कथा सांगितली. तीच सीमंतिनीची कथा मी तुला सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक. एकदा नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषींनी पुराणकार सूतांना विचारले, सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत कोणते? तेव्हा सूत म्हणाले, भगवान सदाशिवांचे सोमवार व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे. भगवान शिवांची भक्ती स्वर्ग आणि मोक्ष देणारी आहे. जर प्रदोषादी गुणांनी युक्त अशा सोमवारी शिवपूजन केले तर त्याचे महात्म्य अधिक आहे. जे केवळ सोमवारी शिवपूजा करतात त्यांना इह परलोकी दुर्लभ असे काहीच नाही. सोमवारी उपवासपूर्वक पवित्र अंतकरणाने भगवान सदाशिवांची पूजा करावी. ब्रह्मचारी, गृहस्थ, कन्या
अथवा विधवा अशा कोणीही भगवान शिवांची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याविषयी एक कथा सांगतो. ती श्रवण केली तर मोक्ष प्राप्ती होते. श्रवणार्थीच्या मनामध्ये शिवभक्तीची इच्छा निर्माण होते. ही कथा स्कंद पुराणामध्ये आलेली आहे. ती अशी: पूर्वी आर्यावर्तामध्ये चित्रवर्मा नावाचा एक थोर गुरुमान धर्मशील असा राजा होता. तो महापराक्रमी आणि न्यायप्रिय होता. तो भगवान विष्णूंचा आणि भगवान शिवांचा परमभक्त होता. त्याला एक अत्यंत सुंदर कन्या होती. ती कन्या जन्माला येताच एक विद्वान ज्योतिषाने तिचे भविष्य वर्तवले. तो ज्योतिषी म्हणाला, राजन, आपली कन्या सीमंतिनी नावाने प्रसिद्ध होईल. ही पार्वतीप्रमाणे मंगल, दमयंतीप्रमाणे सुंदर, सरस्वतीप्रमाणे सर्व काळ निपुण आणि लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल. ही आपल्या पतीसह 10,000 वर्ष सुख भोगेल. हिला 8 पुत्र होतील. पण याच वेळी एका दुसऱ्या ज्योतिषाने भविष्य सांगितले, हिला 14व्या वर्षी वैधव्य येईल. हे अशुभ भविष्य ऐकून राजाला अत्यंत दुःख झाले. सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. तिला आपल्या मैत्रिणींकडून आपल्या भावी वैधव्याची वार्ता समजली. तेव्हा दुःखी झालेल्या तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला विचारले, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी कोणते बरे व्रत करावे? तेव्हा मैत्रेयी तिला म्हणाली, तू शिवपार्वतीला शरण जा, जेणेकरून कितीही संकट आले तरी त्यातून तू मुक्त होशील. अगदी महासंकट जरी आले तरी शिवपूजा सोडू नकोस. त्याच्या प्रभावाने तू संकटमुक्त होशील. तू सोमवार व्रत सुरू कर. त्या दिवशी उपवासपूर्वक शिवपूजन कर. गौरीहाराची शांत चित्ताने पूजा कर. अभिषेक कर. असं केल्याने सौभाग्य अखंड राहते. सदाशिवाला नमस्कार केला तर 4 हे पुरुषार्थ साध्य होतात. शिवनामाचा जप केला तर सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते. तू हे व्रत कर, तुझे कल्याण होईल. सीमंतिनीने मैत्रेयीच्या उपदेशानुसार सोमवारचे व्रत सुरू केले. काही दिवसांनी निषद देशाचा राजा इंद्रसेन याच्या चंद्रांगद नावाच्या पुत्राशी सीमंतिनीचा मोठ्या थाटामध्ये विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस चंद्रांगद सीमंतिनीच्या माहेरीच राहिला. एके दिवशी जलक्रीडा करण्यासाठी तो यमुनेवर गेला, परंतु अकस्मात नाव उलटून चंद्रांगद नदीमध्ये बुडाला. या दुर्घटनेमुळे सर्व लोक दुःखसागरामध्ये बुडाले. चित्रवर्मा तर दुःखाने वेडाच झाला. सीमंतिनीवर तर तो वज्रघातच होता. पती निधनामुळे दुःखाकुल झालेल्या सीमंतिनीने अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला, परंतु वडिलांनी तिची समजूत घालून अग्निप्रवेश करण्यापासून परावृत्त केले. सीमंतिनी आता वैधव्य जीवन जगू लागली. मैत्रेयीने सांगितलेले सोमवार व्रत तिने अत्यंत निष्ठेने, श्रद्धेने वैधव्य अवस्थेमध्येही सुरू ठेवले आणि अशा प्रकारे केवळ 14व्या वर्षी दारुण दुःख प्राप्त झालेली सीमंतिनी भगवान सदाशिवांचे सतत स्मरण करू लागली. इकडे पुत्रशोकाने वेड्या झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या शत्रूंनी बळकावले आणि इंद्रसेनाला पत्नीसह कारागृहामध्ये कोंडले. इकडे चंद्रांगद यमुनेच्या डोहात बुडाला. तो खाली खोल गेला. तेथे त्याला नागकन्या जलक्रीडा करीत असलेल्या दिसल्या. चंद्रांगदाला पाहून आश्चर्यचकित झालेल्या नागकन्यांनी त्याला पाताळ लोकात तक्षक नागाकडे नेले. तक्षकाने त्याची मोठ्या प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा चंद्रांगद म्हणाला, पृथ्वीवर निषद नावाचा प्रसिद्ध देश आहे. त्या देशामध्ये पुण्यश्लोक नलराजा होऊन गेला. त्याचा पुत्र इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आहे. माझे नाव चंद्रांगद. मी माझ्या विवाहानंतर पत्नीच्या माहेरी काही दिवस राहिलो होतो. एके दिवशी मी यमुनेमध्ये जलक्रीडा करीत असताना पाण्यामध्ये बुडालो. नागस्त्रियांनी मला इथे आणले. आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केल्यामुळे मी धन्य झालो. त्यावरती तक्षक म्हणाला, राजपुत्रा, तू घाबरू नकोस. धीर धर. मला सांग, तू कोणत्या देवाची आराधना करतोस? चंद्रांगद म्हणाला, विश्वात्मा उमापती भगवान श्री शिवांची मी सदैव पूजा करतो. चंद्रांगदाचे हे शब्द ऐकताच तक्षक आनंदित झाला आणि तो म्हणाला, राजपुत्रा, तुझे कल्याण असो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू इतक्या लहानपणी शिवतत्व जाणतोस, त्यामुळे मला फार आनंद झाला आहे. आता तू इथेच राहा. येथे मृत्यूची भीती नाही, रोग नाही किंवा कसलीही पीडा नाही.
तू इथे सुखाने राहा आणि सर्व सुखांचा उपभोग घे. चंद्रांगद हात जोडून म्हणाला, नागराज, माझा विवाह झालेला आहे. माझ्या आईवडिलांचा मी एकुलता एक पुत्र आहे. माझ्या मृत्यूमुळे ते शोकाकुल झाले असतील. त्यामुळे मी इथे सुख उपभोगत राहणं योग्य नाही. मला सत्वर मनुष्य लोकात पोहोचावे अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. त्याची प्रार्थना ऐकून प्रसन्न झालेला नागराज तक्षक म्हणाला, राजपुत्र, तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यापुढे प्रगट होईल. आणि असं सांगून त्याने चंद्रांगदाला एक दिव्य घोडा दिला. त्याशिवाय अनेक रत्न अलंकार दिले, दिव्य वस्त्र भेट म्हणून दिली. चंद्रांगद त्या घोड्यावर स्वार होऊन यमुनेच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर 2 नागकुमार होते. चंद्रांगद यमुनेच्या काठावर आला त्यावेळी सीमंतीने आपल्या मैत्रिणीसह तेथे आली होती. चंद्रांगदाला पाहून ती गोंधळलीच. ती विचार करू लागली, हा कोण परी असावा? इच्छारूपी राक्षस तर नसेल? तिला तो आपल्या पतीसारखा वाटला. पण छे, माझे पती तर पाण्यात बुडून पुष्कळ दिवस झाले, ते कसं बरे येतील? पण राहून राहून त्याला पाहताच तिला संकोच न वाटता एक प्रकारची खात्री वाटू लागली. त्यावेळी सीमंतिनीला पाहून चंद्रांगद विचार करू लागला, हिला मी पूर्वी कधीतरी पाहिले असावे. आणि मग घोड्यावरून उतरून तो तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस करू लागला. तेव्हा सीमंतिनीची सखी म्हणाली, हिचे नाव सीमंतिनी. ही निषादाधिपती इंद्रसेनांची सून, चंद्रांगदाची पत्नी आणि महाराज चित्रवर्म्यांची कन्या आहे. दुर्दैवाने हिचा पती नदीमध्ये बुडाला. वैधव्याने आणि दुःखाने ही फार कसली आहे. या गोष्टीला आता 3 वर्ष झाली. आज सोमवार आहे म्हणून ही इथे स्नान करण्यासाठी आले. हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूंच्या तुरुंगामध्ये पडले आहेत. आणि असे असताना सुद्धा ही राजकन्या प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने शिवपार्वतींची पूजा करते. मग सीमंतिनीने चंद्रांगदाला विचारले, आपण माझी माहिती विचारलीत, पण आपण कोण ते मला कळाले नाही. आपण कोणी गंधर्व किंवा देव आहात का, की कोणी मायावी सिद्ध, साधू की किन्नर आहात? आपण मला आप्तजनासारखे वाटता. आपण कोण आहात? असे तिने विचारले. तेव्हा पतीच्या आठवणीने ती शोकाकुल झाली. चंद्रांगदालाही अतिशय दुःख झाले. पण आपल्या दुःखावर आवर घालून तो म्हणाला, मी तुझ्या पतीला पाहिले आहे. माझे नाव सिद्ध आहे. तुझ्या व्रताच्या प्रभावाने तुझा पती नक्कीच परत येईल. तो माझा मित्र आहे. 3 दिवसांनी तो तुला भेटेल. तू चिंता किंवा दुःख करू नकोस. चंद्रांगदाच्या बोलण्याने सीमंतीने अधिकच शोक करू लागली. तिला मनोमन वाटत होते हाच आपला पती असावा. पण तिने पुन्हा विचार केला, छे, हे शक्य नाही. पाण्यामध्ये बुडालेला आपला पती परत कसा येणार? खोटी आशा बाळगण्यामध्ये काहीच अर्थ नाही. पण मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे मी सोमवार व्रत तर करीतच आहे. भगवान शंकर जर प्रसन्न झाले तर काहीही अद्भुत होऊ शकते. असं ते विचार करीत होते. त्यावेळी चंद्रांगद घोड्यावर बसून आपल्या राज्यात गेला. नदीत बुडालेला चंद्रांगद घोड्यावर बसून परत आला आणि त्याला तक्षकाचे सामर्थ्य लाभले. हे समजताच भयभीत झालेल्या शत्रूंनी चंद्रांगदाला त्याचे राज्य सन्मानपूर्वक परत दिले. त्याच्या मातापित्यांची सुटका केली. आपला पुत्र परत आला हे समजताच इंद्रसेनाच्या नेत्रावाटे आनंदाश्रू वाहू लागले. सर्व नागरिक, मंत्री, पुरोहित चंद्रांगदाला सामोरे गेले. इंद्रसेनाने चंद्रांगदाला पोठाशी धरले. चंद्रांगदाने मातापित्यांना आणि इतर सर्वांना वंदन केले. आणि मग त्याने राज्यसभेत बसून आपली पहिल्यापासून सर्व हकीकत सविस्तर सांगितली. ती ऐकून इंद्रसेनाला अतिशय आनंद झाला. आपल्या सुनेने सौभाग्य प्राप्तीसाठी सोमवार व्रत करून भगवान शिवांची आराधना केली. त्याचेच हे फळ आहे याबद्दल इंद्रसेनाची खात्री पटली. त्याने लगेच ही शुभवार्ता आपल्या दूताकरवी चित्रवर्म्याला कळवली. ही अमृत वार्ता ऐकून राजा चित्रवर्म्याच्या आनंदाला तर पारावार राहिला नाही. त्याने सीमंतिनीला वैधव्य चिन्ह टाकायला लावली आणि मग त्याने आपल्या राज्यामध्ये मोठा आनंद उत्सव केला. प्रत्येक जण सीमंतिनीच्या सदाचाराची प्रशंसा करू लागला. मग चित्रवर्म्याने इंद्रसेनाकडे आपला दूत पाठवून त्याला पुत्रासह वऱ्हाड घेऊन आपल्या नगराला येण्याची विनंती केली. इंद्रसेन आपल्या वऱ्हाडासह चित्रवर्म्याकडे आला. मग सीमंतिनी आणि चंद्रांगद यांचा पुन्हा विवाह झाला. चंद्रांगदाने तक्षकाकडून आणलेले मानव दुर्लभ अलंकार सीमंतिनीला दिले. कल्पवृक्षाच्या
पुष्पमालांनी सीमंतिनी अधिकच सुंदर दिसू लागले. त्यावेळी तिच्या आनंदाला काही सीमाच राहिली नाही. मग शुभ मुहूर्तावर इंद्रसेन, चंद्रांगद आणि सीमंतिनी आपल्या नगराला परत आले. त्यांनी चंद्रांगदाला राज्य सिंहासनावर बसवले, त्याचा राज्याभिषेक केला. पुढे चंद्रांगदाने सीमंतिनीसह 10,000 वर्ष सर्व सुखांचा उपभोग घेत राज्य केले. त्यांना 8 पुत्र आणि 1 कन्या झाली. सीमंतिनी ही भगवान महेश्वराची आराधना करीत आपल्या पतीसह सुखाने राहू लागली. तिने सोमवारच्या प्रभावाने आपले गेलेले सौभाग्य परत मिळवले. श्रीगुरु ही कथा सांगून त्या पतीपत्नीला म्हणाले, सोमवार व्रताचा प्रभाव हा असा अद्भुत आहे. तुम्ही हेच व्रत करा. श्रीगुरूंची आज्ञा प्रमाण मानून त्या दोघा पती पत्नींनी सोमवार व्रत केले. त्यांना 5 पुत्र झाले. ती दोघे दरवर्षी संगमस्थानी श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येऊ लागली. सरस्वती गंगाधर म्हणतात, त्रयमूर्ती श्री नरसिंह सरस्वती माझे वंश परंपरागत स्वामी आहेत. म्हणून लोक हो, तुम्ही सुद्धा निसंदेह श्रीगुरूंच्या चरणांची सेवा करा. श्रीगुरू आपल्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होतात. साखरेच्या गोडीला दुसरी कोणती उपमा द्यायची? हातावरील कंकण पाहायला आरसा कशाला? लोक हो, तुम्ही श्रीगुरूंची सेवा करा. तुमच्या सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतील. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनू आहे. त्याचे श्रवण पठन केले तर सर्व काही साध्य होते आणि अंतिम मोक्षही प्राप्त होतो. आणि श्रोतो, अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अमृतातील हा 35वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रोतो, या अध्यायातील ही दिव्य माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती, हा अध्याय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.